सत्य धर्म स्थापना 2012, कलियुगाचा विनाश 2012, सतयुगाचा आरंभ 2012. सदरील कथा हे कसल्याही प्रकारे मानयुद्धाचे समर्थन करीत नाही. सदरील कथा ही कसल्याही प्रकारे गो हत्येचे सुद्धा समर्थन करीत नाही. श्रवण चक्र शक्ती, कुंडलिनी शक्ती जागृत. हे कल्की अवतारा, कल्की ख्रिस्ता, मला श्रवण संबंधित कुंडलिनी शक्तीचे ज्ञान मला द्यावे ही नम्र विनंती. कल्कीद्वारा उत्तर. श्रवण शक्ती चक्र हे कानाशी संबंधित चक्र आहे. दोन्ही कानाने जे ऐकले जाते त्याचे शब्द ध्वनी एकच असतात. दोन्ही कानाने वेगळे शब्द ऐकू येत नाहीत. प्राणी मात्रांना कानाचे वरदान मी दिलेले आहे. कानांनी चांगले श्रवण करणे अतिशय आवश्यक आहे. कानांचे श्रवण शक्ती चक्र ही कुंडलिनी शक्ती मेंदूच्या बुद्धिचक्राशी जोडलेली आहे. ह्या चक्रामुळे सत्य धर्म शक्ती चक्राचा विकास होत असतो. महात्मा गांधीजींनी सुद्धा चांगले ऐकावे, चांगले पाहावे, चांगले बोलावे असा संदेश सत्य धर्मासाठी दिलेला आहे. हा संदेश मानवतेच्या कल्याणासाठी अतिशय आवश्यक आहे. जे लोक वाईट बोलतात त्यांना चांगले बोलणे शिकवणे ही काळाची गरज आहे. जे लोक वाईट ऐकतात त्यांना त्यापासून दूर करणे महत्त्वाचे आहे. जे लोक वाईट पाहतात त्यांना सुदर्शन चक्राची आवश्यकता आहे. सतीश कल्कीस प्रश्न विचारतो, सुदर्शन चक्राचा अर्थ काय होतो? कल्की अवतार उत्तर देतात, सुदर्शन चक्र हे विष्णूने धारण केलेले एक अस्त्र आहे. सुदर्शन चक्र हिंसेचा संदेश कधीच देत नाही. सुदर्शन चक्रासंबंधित हिंसेचा गैरसमज दूर करण्यासाठी मी तुझी निवड केलेली आहे. सुदर्शन चक्र हा शब्द 3 शब्दांचा मिळून बनलेला आहे. सु अधिक दर्शन अधिक चक्र. सु म्हणजे चांगले. दर्शन म्हणजे पाहणे किंवा भेट घेणे. चक्र म्हणजे पुन्हा पुन्हा किंवा चाक. पुन्हा पुन्हा चांगले पाहणे म्हणजे सुदर्शन चक्र. पुन्हा पुन्हा चांगले बोलणे म्हणजे सुदर्शन चक्र. पुन्हा पुन्हा चांगले ऐकणे म्हणजे सुदर्शन चक्र होय. सत्य धर्म स्थापना 2012, सतयुगाचा आरंभ 2012. सदरील कथा ही कसल्याही प्रकारे मानव युद्धाचे समर्थन करीत नाही किंवा मानव हिंसेचे सुद्धा समर्थन करीत नाही. सदरील कथा ही कसल्याही प्रकारे गो हत्येचे सुद्धा समर्थन करीत नाही. कल्की भगवान बोलतात, पुन्हा पुन्हा वाईट विचारांचा नाश सद्विचारांनी करणे हे सुदर्शन चक्राचे कार्य आहे. पुन्हा पुन्हा वाईट कृत्यांना रोखणे किंवा संपविणे हे सुद्धा सुदर्शन चक्राचे कार्य आहे. जगातील दहशतवाद संपविणे हे सुद्धा सुदर्शन चक्राचे कार्य आहे. अधर्मांचा विनाश करणे हे सुद्धा सुदर्शन चक्राचे कार्य आहे. कलियुगाचा विनाश करून सतयुगाची स्थापना करणे हे सुदर्शन चक्राचे कार्य आहे. सत्य धर्माची स्थापना करणे हे सुदर्शन चक्राचे कार्य आहे. सुश्रवण सुदर्शन चक्र, सुवाचा सुदर्शन चक्र, सुदृष्टी सुदर्शन चक्र, सुबुद्धी सुदर्शन चक्र. सुदर्शन चक्र कल्की अवतारी सुशस्त्र. सुदर्शन चक्र कलियुग विनाशक अस्त्र. सुदर्शन चक्र सत्य धर्म स्थापनार्थ. सुजे जगी असे हे चांगले सुदर्शन चक्राचे सुअर्थ समजले. सुदर्शन म्हणजे चांगले पाहणे. सुदृष्टीने दर्शन कल्कीचे घडणे. चक्राचा अर्थ चाक, सुअर्थाचा क्रम. चक्राचा अर्थ काल, सुधर्माचा कर्म. चक्राचा अर्थ काल, सुधर्माचा क्रम. असावे आपले बोलणे चांगले, सुबोलाने दर्शन कल्कीचे घडले. असावे आपले श्रवण चांगले, सुश्रवणाने दर्शन कल्कीचे घडले. असावी सुदृष्टी, सर्वावरी वाईट पाहुणे कोणीही. असावे आपले भाव सत्यावरी, असत्य बोलू नये कोणीही. सुदर्शन चक्र वाईटाचा विनाश. सुदर्शन चक्र दुर्विचारांचा विनाश. सुदर्शन चक्र असे सद्विचार. सुदर्शन चक्र असे सदाचार. याप्रमाणे हे सुदर्शन चक्र ज्याच्या
डोक्यामध्ये सत्याचा जन्म होईल, त्याच्या डोक्यामध्ये सद्विचार असतील, तो व्यक्ती ह्या सुदर्शन चक्राला धारण करू शकतो, असे स्वतः कल्की भगवान ही म्हणतात.